मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने आता जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेला हादरे देण्यास सुरुवात केली आहे। गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे तेल पुरवठा, जागतिक व्यापार आणि परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेची प्रश्न ऐरणीवर आले आहेत। भारत, विशेषतः आर्थिक दृष्ट्या गतिमान असलेला महाराष्ट्र, या युद्धाचा झळा कसा अनुभवेल आणि याचे सामाजिक, आर्थिक आणि कूटनीतिक परिणाम काय असतील याचा सखोल आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। इराण आणि इस्रायल मधील तणाव दीर्घ काळापासून आहे, परंतु गेल्या महिन्यात इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हवाई हल्ल्याने युद्धाला तोंड फुटले। इराणने प्रत्युत्तरात इस्रायलच्या गोलान हाइट्सवर क्षेपणास्त्र हल्ले केले। यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती गंभीर बनली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी, जिथून जगातील 20% तेल पुरवठा होतो, यावर नियंत्रणासाठी दोन्ही देशांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे। युद्धाचा विस्तार सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांपर्यंत होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल। भारत आपल्या 85% तेलाची आयात करतो, त्यापैकी 40% मध्य पूर्वेतील देशांमधून येतो। युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याची भीती आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाची किमती प्रति बॅरेल 75% डॉलरवरून $80 पर्यंत वाढण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत। गेल्या आठवड्यात तेलाच्या किमतीत 10% वाढ झाली आहे आणि याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे। महाराष्ट्र, जिथे मुंबई, पुणे आणि ठाणे ही शहरे वाहतूक आणि लॉजिस्टिक्सवर अवलंबून आहेत, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 12 ते 18 रुपये प्रति लिटर वाढ होण्याची शक्यता आहे। पेट्रोल 130 रुपये लिटर झाले तर आम्ही टॅक्सी कशी चालवणार, असे मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर विचारतात आहे। डिझेलच्या किमती वाढल्याने माल वाहतुकीचा खर्च वाढेल, ज्यामुळे खाद्यपदार्थ, बांधकाम साहित्य आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीत 15 ते 20% वाढ होऊ शकते। आता जाणूया महाराष्ट्रातील शेतीवर याचे काय परिणाम होईल। महाराष्ट्रातील शेतकरी, विशेषतः नाशिक, सांगली आणि सोलापूर मधील द्राक्ष, डाळिंब आणि कांदा उत्पादक डिझेलच्या किमती वाढीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। पंप चालवण्यासाठी डिझेल लागते आणि माल बाजारात नेण्यासाठीही डिझेलही लागते। किमती वाढल्या तर आम्ही कसे टिकणार, असे सोलापूर मधील शेतकरी म्हणत आहेत। याशिवाय इस्रायलमधून आयात होणाऱ्या म्युरेट ऑफ पोटॅश MOP खताचा पुरवठा खंडित झाल्यास खतांच्या किमतीत 30% वाढ होऊ शकते, ज्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढेल। आता उद्योग आणि रोजगारावर याचा काय परिणाम होईल ते समजूया। महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल, रासायनिक आणि कापड उद्योग कच्च्या मालासाठी तेलावर अवलंबून आहेत। पुण्यातील ऑटोमोबाईल हब, जिथे टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो यासारख्या कंपन्या आहेत, यांना उत्पादन खर्चात वाढ अनुभवावी लागेल। तेलाच्या किमती वाढल्याने आमच्या उत्पादन खर्चात 10% वाढ होईल, ज्यामुळे आम्हाला किमती वाढवाव्या लागतील, असे एका ऑटोमोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले। यामुळे ग्राहकांना गाड्यांच्या किमतीत वाढ सहन करावी लागेल आणि मागणी कमी झाल्यास रोजगार कपात होण्याचीही शक्यता आहे। महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र, जे मुंबई, ठाणे आणि पुण्यात गतिमान आहेत, युद्धामुळे होणाऱ्या आर्थिक अनिश्चिततेमुळे मंदावण्याची शक्यता आहे। बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने नवीन प्रकल्पांना उशीर होऊ शकतो आणि मागणी कमी झाल्यास घरांच्या किमतीवरही परिणाम होईल। पुण्यातील IT क्षेत्र, जे जागतिक क्लायंट्सवर अवलंबून आहे, युद्धामुळे जागतिक मंदीची शक्यता वाढल्याने नवीन प्रकल्प आणि रोजगार निर्मितीवर परिणाम होऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणूया, ती म्हणजे इराणमधील भारतीयांची सुरक्षा। इराणमध्ये सध्या 10,000हून अधिक भारतीय अडकले आहेत, त्यापैकी 6,000 विद्यार्थी आहेत, जे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत। भारत सरकारने ऑपरेशन सिंधू अंतर्गत त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसात 1500 भारतीयांना दुबई मार्गे भारतात आणण्यात आले। महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे, विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूरमधील आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी चिंतित आहे।
इराण इस्रायल युद्धाने भारत आणि महाराष्ट्र समोर आर्थिक, सामाजिक आणि कूटनीतिक आव्हाने उभे केली आहेत. तेलाच्या किमतीत महागाई आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सर्वसामान्याचे जीवन प्रभावित होत आहे. तर परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्राने, विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांनी या संकटांचा सामना करण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. सरकार, उद्योग आणि नागरिकांनी एकजुटीने काम केल्यास या आव्हानांना मात करणे शक्य होईल. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला.